बोला. मी महादेव गायकवाड बोलून राहिलो. आमच्या इतक्या अतिक्रमणाचं यानं वेळ खरास आम्ही करून टाकली आहे. आम्ही कसं बी पोट जगून राहिलो. जगासाठी आम्ही सर्व काळं मेहनत करून 2-2 अडीच एकर जमीन काढलेली आहे. त्यानंतर आम्हाला कोणी याचा सहारा कोणी देत नाही आहे. आम्ही पालनपोषण कसं करावं यासाठी आम्ही कसे 2-2 एकर जमीन काढलेली आहे. हे गाववाले कमीत कमी 250-300 एकर जमीन पडीत आहे. हे इतकं यायचं ढोरं चाराले इतकी जागा असून आमच्या शेतामध्ये ते ढोरं चाराले बकऱ्या चाराले तयार आहेत. आम्ही त्याला म्हणून राहिलो की आम्हाला तुमचं घेणं देणं नाही. आम्ही गव्हर्नमेंटचं जे काय काढलेलं आम्हाला 2-2 एकर जे आहे खाऊ द्या. ते काही त्याचा विचार करून नाही राहिले. गाववाले दादागिरी करतात आणि ढोरं वासरं आणतात. आम्हाला मारा ठोकायला येतात. आम्ही काय करणार आहोत? गरीब लोक आहोत. याचा विचार तुम्ही करावा. हे माझी विनंती आहे बा. बोला. किशन लक्ष्मण शेतकरी मोकडपिंपरी पोस्ट शहर तालुका कारंजा जिल्हा वाशिम. मी आज रोजी निवेदन करतो की मी हे जमीन काढलेली आहे आणि काढलेली असून हे जमीन सुभाष शिंदे यांनी चारलेली आहे. आणि सुभाष शिंदे यांनी चारली असून त्याला मनाला गेलो त्याच्यामध्ये जे होईल ते पाहून घेऊ आणि जीवानं मारण्याची धमकी दिली. आणि पिकाचे तो म्हणाला नुकसान केले. अतोनात नुकसान केलं माझं शेतीचं. आता पोलीस स्टेशनने काही करू शकत नाही. आणि पोलिसांनी सांगितलं की तुम्ही याच्यावर कोणतीच कारवाई लागू होत नाही. यावर काही कारवाई लागू शकत नाही. आणि उपासमारीची वेळ आलेली आहे. उपासमारीची वेळ आलेली आहे. आणि दुसरं साधन म्हणजे पोटाचं कोणतंच नाही आहे. आणि 2-3 मुलबाळं घेऊन बायको घेऊन मी या शेतात राबतो कष्ट करतो. पण काही पाहिजे असा मोबदला भेटत नाही. तरी साहेबांनी विचार करून मला आर्थिक मदत द्यावी ही विनंती. चारण्यात येऊ नये. जमीन चारण्यात येऊ नये. जमीन चारण्यात येऊ नये ही विनंती. ग्रामपंचायतच्या ताब्यात 210 एकर जमीन विकलास आहे. तशीच आम्ही 10 एकरमध्ये आम्ही त्याच्यात राबत आहोत. तसेच हे गावकरी मंडळी आमचा ह्या 10 एकराचाच चारण्याचा जोर आहे. असं आमचं पीक चारलेलं आहे. बोला ना. थांबता. मोकडपिंपरी तालुका कारंजाला जिल्हा वाशिम या गावात आजपर्यंत 15 ते 20 वर्षापासून ही कला जमिनीवर अतिक्रमण करीत आहे. तरी पण या लोकांनी आम्हाला आजपर्यंत कोणत्याही वर्षी सुखानं खाऊ दिलेलं नाही. 7-8 वर्षापासून आम्ही ही जमीन 15 ते 20 वर्षापासून जमीन करीत आहोत. तरी पण या लोकांनी बरेचसे वेळा ही जमीन आमची अशी घोराडे खाऊ घातली. पुन्हा उद्ध्वस्त केली. आज पण उद्ध्वस्त चालूच आहे. आज आमच्या पाठीमागे कोणी नसल्यामुळे हे जमीन उद्ध्वस्त होत आहे. गावकऱ्याची साथ नाही. गावचा सरपंच गोपाळ रामराव राऊत आज लोकांना सांगते की तुम्ही काढून घ्या, उद्ध्वस्त करा, मी पाहून घेतो. ही जमीन आज उद्ध्वस्त झाली. या उद्ध्वस्त जमिनीमुळे आम्हाला कोणतेही साधन नाही. आम्ही भूमी या भूमी नसल्यामुळे आम्हाला कोणी विचारू शकत नाही. पुन्हा माझ्या मनात पाठीमागे नातू आहे. नाती 10वी क्लास पूर्ण राहिली. नातू 12वी क्लास पूर्ण राहिला. त्याचं कोणत्याही प्रकारचं साधन नाही. आता ही जमीन उद्ध्वस्त झाली. याची कंप्लेंट पण दिली. एफ.आय.आर केला. तहसीलदार BDO पोलीस स्टेशनला जी कागद दिली याची कारवाई आजपर्यंत झालेली नाही. पोलीस स्टेशनला गेलं तर पोलीसवाले म्हणते की आम्ही ही क्लासवर कोणती कारवाई होऊ शकत नाही. तर मग याच्यात कोणता विचार करा हे तुम्ही आम्हाला समजून सांगा. सुभाष किसन शिंदे मोकडपिंपरी यांच्या नावात ही कंप्लेंट दिली. याच्यावर कोणती कारवाई न झाल्यामुळे आम्ही तक्लीफ जमीन आहे. हे सुनील उघडे म्हणे आम्हाला की 3 बांध्या सोडून देसान तर मी अतिक्रमाचं काहीच नाही
काहीच नाही करत नाही तर मग तुमच्या नावाचा रिपोर्ट देतो. आम्हाला मारायला येते, आमच्या सगळं भांडते, नितीन शर्मा आहे परत तक्रार करणारे दोघं चांगलं नाव द्यायचं काय लुगडे लुगडे, नितीन शर्मा हे दोन पोरं आमच्यावर लय अत्याचार करून राहिले, तक्रार करून राहिले, पोलीस स्टेशनात जाऊन राहिले, विडोबाई पाशी जाते, वरूनही आलं नाही काही तर कलेक्टरबाई पाशी जाते तरी ते आमच्या वावरात ढोरं घालून राहिले, दिवसानं ढोरं घालून राहिले आमच्या वावरात. जनसेवाजीचं आम्हाला मागतो. ते सुनील उघड्या म्हणते आम्हाला की बलात्कारीचा रिपोर्ट दिला तर पोलीस स्टेशन आमचं काही करत नाही. अंगावर येते 3-3 खेपा ही मारायला आमची लावते. विनंती आहे. तरी आम्हाला न्याय भेट तरी तरी आम्हाला आम्हाला भेटत न्याय नाही. भेटा, आमचे वावर चारण्यात यावं नाही म्हणा, आमचे वावर चारण्यात यावं नाहीतर नाही, आम्ही जीवाची आत्महत्या करू. आत्महत्या बोल ना आत्महत्या करू. नाहीतर आम्ही आमच्या जीवाचं वावरातच आम्ही काही बी फाशी गिशी घेऊ आता आणि मरून जाऊ. काय करावं मग आता, त्याला काही इलाज नाही काही आता. आम्हाला सोय नाही, घरी काहीच नाही. आमच्याकडून आता कामं होत नाही, आम्ही त्या आम्हाला वावरातले काही कामं नाही, करतो पायाला आणि लंगड्या खातो. आणि हे लोक गावातले आम्हाला मागते गिंगते करते, रोजची शिवाजी देतात, खाऊ देत नाही, झोपत नाही, जातीवादी फिरायला. शिव्या देते. गावात 80-85% अतिक्रमण आहे म्हणा, त्याच्यावर कारवाई नाही. आमच्या 5 लोकांवर कारवाई कशी काय?